माझ्या नवऱ्याला मी अजिबात आवडत नाही. तो नेहमीच मला म्हातारी म्हातारी असे म्हणून चिडवतो. बरोबर सांगत आहेस बहीण. माझा नवराही मला हेच म्हणतो की तू आता वाईट झाली आहेस, तुला काहीतरी नवीन घालायला पाहिजे. बघ आता मी त्याला दाखवतेस की मी किती सुंदर दिसते. तसे हे औषध घेतल्यानंतर आपण किती दिवसात तरुण होऊ. हे औषध आठवड्यातून एकदा घ्या बहीण. त्यानंतर पुढच्या एका आठवड्यात तुम्हाला तुमच्यात बदल दिसेल. पण हे औषध खूप महाग आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला 51,000 रुपयांचा शगुन द्यावा लागेल. मग तुम्हाला हे औषध मिळेल आणि त्यानंतरच त्याचा परिणाम दिसून येईल. जर तुम्हाला 5 जणींना तरुण व्हायचं असेल तर उद्या 51,000 रुपये आणा आणि हे औषध घेऊन जा. अरे अरे, पैशांची काही अडचण नाही बहीण, पैशांची काळजी करू नकोस. आम्ही उद्या आणू. पण आता माझ्या बहिणींच्या मुलीचे लग्न आहे. मी उद्यापासून औषध सुरू करण्याचा विचार करत आहे. तू उद्यापासून औषध सुरू कर, तरच तू माझ्यासारखी सुंदर होऊ शकशील. ठीक आहे, मग आपण सगळे उद्या पैसे आणू. तू आम्हाला औषध दे. मोहनपूर गावातील श्रीमंत कुटुंबातील सर्व महिला बेटी बंटी आणि बबलीच्या जाळ्यात अडकतात आणि त्यांच्याकडून औषधी खरेदी करतात. बंटी आणि बबली खूप पूर्वीच त्यांचे काम करून आणि त्या पुरुषांना फसवून तिथून पळून गेले होते. पण मोहनपूर गावातील महिला त्यांचे डोके मारत राहिल्या. त्यांच्या घरातील सर्वजण त्यांना शिव्या देऊ लागले. अरे वेडी झाली आहेस, तू म्हातारी झाली आहेस, पण तुझे मन अजूनही मुलांसारखेच आहे. अशी औषध घेतल्याने एखादी व्यक्ती इतकी तरुण होते की ती 20 वर्षाची मुलगी बनते. तुला काय झाले मला सांग. निरुपयोगी पैसे वाया गेले आणि तिला धक्का बसला. तू तुझी युक्ती करत राहतेस आणि त्या दोघी दुसऱ्याला लुटत असतील. देवालाच माहिती. बरोबर आहे. बंटी आणि बबली आता सीतापूर गावात पोहोचल्या होत्या. आता त्यांचे पुढचे लक्ष येथील श्रीमंत कुटुंबातील महिला होत्या. बंटी, चल पुढचे लक्ष शोधूया. चला गावात थोडे फिरूया. ठीक आहे, आधी आपल्याला सर्वांचा विश्वास जिंकायचा आहे. तो आपल्यासाठी मुलांचा खेळ आहे. बंटी आणि बबली 2 म्हाताऱ्या महिलांच्या वेशात सीतापूर गावात फिरू लागल्या. ते एका चौपाल जवळून गेल्या. तिथे काही श्रीमंत कुटुंबातील महिला बसून आपापसात गप्पा मारत होत्या. बंटी आणि बबलीला माहित होते की हीच योग्य संधी आहे. लाजवंती, मी किती दिवसात तरुण होईन. मी औषधांचे 5 डोस घेतले आहेत. सुमित्रा, तुला धीर नाही. मी तुला किती वेळा सांगितले होते. तू बघ, जर मी सुंदर मुलगी झाली नाही तर माझे नाव बदल. ते औषध देखील मी सुरू केले आहे. आमच्यासारख्या अनेक म्हाताऱ्या महिला ते औषध घेऊन तरुण झाल्या आहेत. या 2 म्हाताऱ्या महिला गावात नव्याने दिसल्या आहेत, पण त्या कोणत्या औषधांबद्दल बोलत आहेत? चला तर विचारूया. अरे बहीण, थांबा 1 मिनिट. मी तुला या गावात पहिल्यांदाच पाहिले. तू कोण आहेस बहीण? तुम्ही औषधांबद्दल बोलत आहात का? नमस्कार. आम्ही दोघी म्हातारपणापासून तरुण होण्याच्या औषधांबद्दल बोलत आहोत. आम्ही ते औषध घेत आहोत. आता म्हातारे शरीर काम करू शकत नाही. आम्ही म्हातारे झालो आहोत आणि आमचे शरीर कमकुवत झाले आहे. कोणीतरी आम्हाला औषध दिले आहे की हे घेतल्याने आम्ही लवकरच तरुण मुलगी बनू, तर आम्ही याबद्दल बोलत आहोत. हो, खरे आहे की म्हातारपण जात नाही. कधी कधी आजार शरीरावर हल्ला करतात आणि कधी कधी कोणी म्हातारपणावर मात करू शकत नाही. म्हणूनच आम्ही तरुण होण्यासाठी औषध घेत आहोत. म्हणून कोणीही त्याद्वारे तरुण होऊ शकते. जर आम्ही ते औषध घेतले तर तुम्ही आम्हाला ते औषध देखील देऊ शकता. त्यासाठी आम्हाला 51,000 रुपये द्यावे लागतील. ते खूप महाग आहे. हो, ठीक आहे, पण आधी तुम्ही आम्हाला पुरावा द्या की ते औषध खरोखरच आम्हाला तरुण करेल. मी औषध घेतल्यापासून 5 दिवस झाले आहेत. मला उद्या आणखीन एक औषध घ्यायचं आहे. मग परवा मी तुम्हाला एक तरुण मुलगी बनून दिसेन. ठीक आहे, मग आपण परवा औषध खरेदी करू. आधी मला तिला भेटू दे. बंटी आणि बबली यावेळी खूप आनंदी होते, कारण त्यांनी बेईमानीकडून खूप पैसे कमवले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी गावातील सर्व महिलांकडून पैसे जमा केले. मग सेठानीच्या बायकोने विचारले, काय झाले? तसे तुला म्हातारपणापासून तरुण होण्यास किती दिवस लागले? मला वाटले की 1 वर्ष लागले.
पण नाही, आता औषधात एक नवीन पद्धत अवलंबली आहे. तुम्हा सर्वांना फक्त 2 दिवस लागतील. आता तुम्ही लवकर हे पैसे परत करा आणि आम्ही तुम्हाला औषधं देऊ. तुम्हाला 2 दिवस का वाट पाहावी लागते? मी आताच मुलगी बनवून दाखवते. सेठानीची भाची वाईट स्त्री नव्हती, पण सेठानीची भाची हे सर्व नाटक करत होती, जी काल रात्री तिच्या मावशीच्या घरी राहायला आली होती. जेव्हा सेठानीची भाची रीमाला हे कळले तेव्हा तिला काहीतरी गडबड घोटाळा वाटला, कारण तिच्या मैत्रिणीच्या आईसोबतही हे घडले होते आणि त्या म्हाताऱ्या स्त्रिया कुठे सापडल्या नव्हत्या. काकू, या म्हाताऱ्या स्त्रिया नाहीत, या 2 हुशार मुली आहेत. त्या गुंड आहेत. त्या गावी गावी फिरतात आणि सर्वांना मूर्ख बनवतात आणि पैसे लुबाडतात. खरं तर त्यांची नावे बंटी आणि बबली आहेत. आधी या दोघी चटकिनीच्या रूपात गावात जायच्या, नंतर त्यापैकी एक तिच्या स्वतःच्या रूपात परत येते. तेव्हा सर्व मुली फसतात. त्या त्यांचा मेकअप काढतात. ही गोष्ट आहे तर आम्ही त्यांच्या जाळ्यात अडकत होतो. बरं झालं, आता कोणीही तुम्हा दोघांनाही इथून पळून जाऊन देणार नाही. रीमा मुलगी, चौधरी साहेबांना आणि इतर गावकऱ्यांनाही लवकर बोलाव. या दोघींना पकडणे खूप महत्वाचे आहे. बबली, आपल्या हुशारीने आपल्यालाच फसवून दिले. आता ते आपल्याला पोलिसांच्या स्वाधीन करतील. तू बरोबर आहेस बहीण, काही हरकत नाही. आपण काही दिवस तुरुंगात घालू. रीमाच्या शहाणपणाने बंटी आणि बबली, जे बराच काळ लोकांना फसवत होते, त्यांना पोलिसांनी पकडले आणि तुरुंगात पाठवले. दोघींनाही त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळते. बंटी आणि बबली दोघांनाही समजले होते की माणूस कितीही हुशार किंवा हुशार असला तरी एक दिवस त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा नक्कीच मिळेल. तर मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू